नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकासाच्या भारत सरकारच्या काय काय योजना आहेत आणि या योजनाचा आपण कसा लाभ घेऊ शकतो आणि या योजनेचे फायदे कसे आहेत, त्याच्यासाठी कागदपत्रे कोणते लागतील. मी बऱ्याचशा अशा काही शेतकरी पशुपालनाच्या पण योजनेची विषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही यूट्यूबवरती जाऊन माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तिथे डिटेलमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही अर्ज कुठं करायचा आणि कोणाला या योजनेचा फायदा होऊ शकतो, हे सर्व माहिती मी दिली आहे. तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. माझी एक पूर्ण मी व्हिडिओची सिरीजच बनवलेली आहे. तुम्ही तिथं जा आणि नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला वळूया व्हिडिओकडे. तर महिला व बालविकासाच्या काही महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत, तर त्या आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये पहिली योजना कोणती आहे, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. त्या योजनेमध्ये काय आहे, तर 0 ते 8 वयोगटातील बालके, अनाथ, निराधार, बेघर, बालकामगार असलेली बालके, जन्मठेप कैद्यांची, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेली, दुर्धर आजाराने बाधित पालकांची, कोविड व नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक गमावलेली, कौटुंबिक संकटग्रस्त एकल पालकांची, दोन्ही पालक दिव्यांग असलेली, कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली, भिक्षेकरी गृहात दाखल झालेली अशी ही बालके. तर या लाभाचं स्वरूप किती आहे, तर प्रति बालकाला 2,500 दरमहा परिपोषण अनुदान देण्यात येतं. आणि स्वयंसेवी संस्था म्हणजे ज्या काही संस्था असतात जे पालकांना सांभाळतात, त्या संस्थांना 250 रुपये दरमहा देण्यात येतं. तर अर्ज कुठं करावं, तर अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था व बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि अर्ज करून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. याच्यामध्ये काय, तर उद्देश काय नेमकी, तर माता व बालकांचे आरोग्य सुधारून माता मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे. तर योजनेचा लाभ काय आहे, तर लाभार्थी महिलेला प्रति 5,000 रुपये महिना. तर पहिला हप्ता कधी येतो, तर अंगणवाडी केंद्रात आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी ₹1,000 व दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर म्हणजे 2,000 रुपये भेटतो. आणि तिसरा हप्ता हा मुलाच्या जन्माच्या नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी म्हणजे 2,000 रुपये भेटतात. आवश्यक कागदपत्रे, अर्जदाराचा फोटो, राशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं आधार कार्डसोबत लिंक असलं पाहिजे तुमचं, पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स आणि माता बाल संरक्षण कार्ड हे अंगणवाडीमध्येच भेटतं, नाही तर सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्ही घेऊ शकता. अर्ज कुठे करावा, तर अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन अर्ज करणे आणि महिला बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथं फॉर्म भरायचा. तर मी लिंक सांगत आहे, तिथे लिंक लिहून घ्या, नाही तर व्हिडिओ स्टॉप करून तिथे तुम्ही लिंक स्वतः पण लिहू शकता. https://wednic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेऊ शकता. याच्यानंतरची योजना आहे बेबी केअर किट योजना. ही बेबी केअर किट योजना कधी भेटते, तर शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीच्या वेळेस म्हणजे पहिल्या डिलिव्हरीच्या टायमाला ही योजना भेटते. जन्माला प्रत्येक नवजात बाळाला 2,000 रुपये किमतीचे बाळाच्या उपयोगातील बेबी केअर किटचा लाभ दिला जातो. यामध्ये नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी, अंगाला लावायला तेल, ब्लँकेट, प्लास्टिक चटई, शॅम्पू, नेलकटर, खेळणी, हातमोजे, पायमोजे, आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडी वॉश, लिक्विड, झोपण्याची लहान गादी इत्यादी प्रकारचे साहित्य. हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक लहान बॅग पण देण्यात येते. आवश्यक कागदपत्रे, तर अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड हे बँकसोबत कनेक्ट असलं पाहिजे, पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि माता आणि बाल संरक्षण कार्ड असले पाहिजे. तर तुम्हाला हे कुठे करायचे अर्ज, तर आपले सरकार.maha.online.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. या होत्या बाल आणि मातेसाठीच्या काही योजना. तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन आणि या योजनेविषयी तुम्ही अधिक लोकांना सांगून या बाकीचे जे गरीब गरजू लोक असतात त्यांना माहिती सांगा आणि या योजनेचा लाभ त्यांना घ्यायला सांगा.
आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.